श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. शके 1834 अश्विन शुद्ध 10 विजयादशमीच्या सुमुहूर्तावर श्री गुरूंनी श्री व्यंकटपतीच्या गर्भालयाच्या बांधकामास सुरुवात केली होती. श्री गुरूंनी येथेच घोर तप करून श्री व्यंकटेशास प्रसन्न करून घेतले. त्यांच्याच कृपाप्रसादाने श्री गुरूंना सद्गुरूंचा लाभ झाला. सद्गतीचा मार्ग त्यांना सापडला. अर्थात श्री व्यंकटेशाच्या ऋणातून अल्पस्वल्प का होईना मुक्त व्हावे या इच्छेने श्री व्यंकटपतीच्या जीर्णोद्धाराकडे त्यांनी संपूर्णपणे वाहून घेतले. शिवाय सदरहू जीर्णोद्धारासंबंधी श्रीमन महाराजांची श्री गुरूंना आज्ञा झाली असल्याने ते महत्कार्य लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे अशा आंतरिक ओढीने श्री गुरूंनी त्या कामी जोरकस खटपट सुरू केली. या पवित्र क्षेत्राच्या उपपत्तीचा पूर्व इतिहास पूर्वीच येऊन गेला आहे. तसेच पूर्वी शिरहट्टीची जोगळेकर सखुबाई येथे सेवेस राहिली होती. तिच्या मनात या देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्याचे फार होते. तिने सुरुवातही केली होती. तिच्या प्रयत्नाने फक्त महाद्वार तयार झाले व काम थांबले. कदाचित पैशाची कमतरता, कदाचित बाई माणूस असल्याने तिची असहाय्यता, कदाचित पुढे लवकरच तिचे निर्वाण, यापैकी कुठल्या तरी कारणाने ते काम थांबले असावे. भगवद इच्छा बली असी या न्यायाने श्रीपतीच्या मनातून ती कामगिरी श्री ब्रह्मानंद गुरूंच्या हातूनच पुरी करून घ्यावयाची असेल. श्री गुरूंच्या मनातून साध्वी सखुबाईचे महाद्वार उखडून टाकून त्याहीपेक्षा भव्य व सुंदर महाद्वार बांधवावे असे होते. पण भगवंताच्या संकेताने त्यांनी तो विचार रद्द केला असा एक प्रवाद क्वचित ऐकू येतो. परंतु एका भक्ताने भक्तिभावाने बांधलेले महाद्वार उखडून टाकण्याचा दुष्ट विचार सुष्ट श्री गुरूंच्या मनात कालत्रयी येणे शक्य नाही. श्री गुरूंनी आपण होऊनच पूर्ण विचाराअंती ते राखले असले पाहिजे. प्रथम श्री गुरूंनी श्री व्यंकटपतीचे गर्भालय व त्याच्या पुढील तीर्थमंडप याची दगडी सुंदर इमारत तसल्या डोंगर प्रदेशात महत्प्रयासपूर्वक मजबूत अशी बांधविली. त्यानंतर त्याच्या भोवती त्यांनी पोवळी बांधण्यास सुरुवात केली. श्री व्यंकटेशाच्या गाभाऱ्याच्या मागे असलेल्या कमानीच्या दगडी ओवऱ्यांप्रमाणे सभोवार तसल्याच नमुन्याची पोवळी बांधण्याचा विचार कायम करून प्रथम उजव्या अंगाची पोवळी बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. अर्धे अधिक बांधकाम झाले आणि जोराच्या पावसाने ते सर्व बांधकाम जमीनदोस्त झाले. वित्तहानी झाली असती तर श्रीगुरू डगमगले नसते, पण प्राणहानी झाल्याने त्यांचे मन कच खाऊ लागले. वास्तविक कितीही अडीअडचणी आल्या तरी हाती घेतलेले काम हर प्रयत्नाने शेवटास न्यावयाचे हा मोठ्या व्यक्तींचा विशेष असतो. श्रीगुरू कच खात आहेत हे श्रीमन महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी श्री गुरूंना चांगल्या कामास हजारो विघ्ने येणे साहजिकच आहे, तरी आरंभिलेले जीर्णोद्धाराचे काम अर्धवट सोडणे बरे नव्हे, पुन्हा पोवळी बांधा असे सांगून पाठविल्याने श्री गुरू ते कार्य अधिक तत्परतेने करू लागले. श्री गुरूंच्या मनाने पोवळीचे काम बदामीहून तांबडा दगड आणून पुरे करण्याचे होते, पण ते त्रासाचे आहे या भीतीने त्यांनी कपत डोंगरावर सापडणाऱ्या काळ्या दगडांनी ओवऱ्या बांधण्याचा विचार केला. परंतु तो विचार श्री व्यंकटपतीस न रुचल्याने बांधकाम ढासळले. एकदा नव्हे तर दोनदा असे झाले. मग मात्र श्री गुरूंनी स्वतः बदामीस जाऊन मोठमोठे दगडी खांब, तुळ्या, माळ्यावरील फरशी सर्व तेथेच तयार करून घेऊन ते पाठवू लागले. ते पाठविणे तसे सोपे नव्हते. महिना महिना वाट पाहून देखील वाघिणी मिळत नव्हत्या. तशातून हर प्रयत्नाने वाघिणी मिळवून ते दगड रवाना करीत असत. ते दगड गदगला येत, पण तेथून 15 मैलांवर श्री व्यंकटपुरास नेणे हे फार कष्टाचे काम होते. ते दगडी खांब काय किंवा तुळ्या काय सर्वसाधारण चौकोनी असत. 6-7 हात लांबीचे, 1 हात रुंदीचे व 1 हात जाडीचे ते दगड असत. त्यांची वाहतूक करून नेणे अतिशय दुर्धर कार्य होते. असो, साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री व्यंकटेश देवालयाचा जीर्णोद्धार अतिप्रयासाने पूर्ण केला.
त्यांनी ती कामगिरी कशी पूर्ण केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.